ठराव करू शकत किंवा सावित्रीबाई फुलेंचं नाव द्यावं, या असं काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे. भूमिका घ्यायला पाहिजे. मला भूमिका दाखरू समण हा जो मुद्दा आहे की साहित्य महामंडळाला भूमिका घ्यायला भाग पाडली पाहिजे, नाही की संयोजनामध्ये अडथळे आणले पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या मराठी साहित्य संमेलनाचे 84 अध्यक्ष आहेत उत्तमराव कांबळे आणि ते फार त्यांचे विचार प्रगल्भ आहेत, विचारवंत आहेत, ज्येष्ठ संपादक आहेत आणि ते ह्या साहित्य संमेलनाच्या भाषणामध्ये सुद्धा वेगळा एक विचार देतील महाराष्ट्राला, जो विचार महाराष्ट्राला अनेक वर्ष पुरेल असा विचार राहतील. हे महत्वाचं आहे. तेव्हा उत्तमराव कांबळे अध्यक्ष आहेत, हे महत्वाची गोष्ट आहे. ते संमेलन उत्कृष्टपणे प्रत्येक मराठी माणसाने यायला पाहिजे संमेलनाला आणि उत्कृष्टपणे साजरे करायला पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये आम्ही काही परिवर्तन करू इच्छितो. संमेलन ठाण्याच्या संमेलनामध्ये काही बदल करू इच्छितो. आतापर्यंत गीतकारांना तिथे स्थान नव्हतं. यावेळी जगदीश खेबुडकरांची मुलाखत आहे. म्हणजे गदी माडगुळकरांना सुद्धा स्थान मिळालं नव्हतं गीतकार म्हणून, कवीच लोकांना स्थान मिळायचं. अशा प्रकारच्या परिवर्तनाचे सगळे प्रयोग इथे केले जातात. तरुण वर्ग संमेलनामध्ये सहभागी नव्हता. आम्ही काल आज बालसाहित्य संमेलन घेतलं, उद्या विद्यार्थी साहित्य संमेलन आहे आणि मग मुख्य समारोहापर्यंत आदिवासी साहित्य संमेलन घेतलं. हे विशेष आहे की आम्ही सर्व समावेशक संमेलन व्हावं यासाठी प्रयत्न करतोय. बदल आतापर्यंत तरुण वर्ग सहभागी होत नव्हता. यावेळी सगळ्याचं स्वागत केलं पाहिजे आणि अशा प्रकारचे अडथळे आणून गायकवाडांना विनंती करेन, आवाहन करेन की हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी त्यांनी पण आमच्यात सहभागी व्हावं, यशस्वी करूया आणि मग चर्चेद्वारे काही प्रश्न सोडवता येतात. कुठलाही जगातला असा प्रश्न नाही जो सुटत नाही, तो सोडवता येतो. आपण प्रवीण गायकवाड यांना विचारूया. प्रवीण गायकवाड, शेवटचा प्रश्न आहे. हे सगळं आवाहन झालेलं आहे, हे तुम्हाला पटतंय का? हे मला साधा प्रश्न त्यांना विचारायचा आहे की महाराष्ट्राचं सांस्कृतिक धोरण ठरवणाऱ्या डॉक्टर आ साळुंखेंना यांनी निमंत्रण का पाठवलं नाही? हा साधा प्रश्न आहे ना, याला त्यांच्याकडे उत्तर नाही. आणि दुसरं माझं अत्यंत म्हणणं स्पष्ट आहे की आम्ही घटना मानणारे लोक आहोत, उत्तम कांबळेंचा सन्मान करणारे लोक आहोत. आमची अशी भूमिका आहे की शांततेने साहित्य संमेलन पार पडलं पाहिजे. त्याच्यासाठी यांनी एक पाऊल पुढे यायला पाहिजे की दादोजी कोंडदेवचा हा बेकायदेशीर नाव दिलेला आहे, त्याचा ठराव सापडत नाही, ते नाव काढलं पाहिजे. आणि उद्या आम्ही प्रबोधनकार ठाकरेंचं नाव लावणार आहे त्या स्टेडियमला. जे आता शिवसेना मनसेवाले काय भूमिका घेतात आम्हाला बघायचंय की प्रबोधनकार ठाकरे आम्ही त्यांच्या विचाराचे आहोत, प्रबोधनकार ठाकरेंचा विचार आम्ही मांडतो. तर ठाण्यामध्ये प्रबोधनकार ठाकरेंचं नाव आम्ही स्टेडियमला देणार आहे. बघू कोण काय भूमिका घेते ते उद्या. सगळं ओपन होईल ना सगळं. प्रवीण गायकवाड, पण प्रश्न असा येतोय की तुम्ही अशा पद्धतीने नाव दिल्यामुळे तुमची जी मूळ मागणी आहे ती मान्य होईल असं तुम्हाला वाटतंय का? हे बघा, आता लोकशाहीमध्ये सगळे डोक्यापट झालेली आहे. काय झालं शेवटी गांधीजीचं? नथुराम गोडसेनी हत्या केलीच ना, आणि नथुराम गोडसेला महापुरुष मानणारे लोक आहेत. आता सावरकरांचं नाव त्या नगरीला दिलं. आता सावरकरांना त्या नथुराम गोडसे बरोबर गुन्हेगार ठरवलं होतं. प्रवीण गायकवाड, तुम्ही चर्चा वेगळ्या दिशेला नेते. विजय चोरमारे, आपल्याला ही चर्चा संपवायची. शेवटी काय सांगाल? अशा प्रकारचं वारंवार ते असं म्हणतायत की आम्ही करू, हम करे सो कायदा, हीच जर भूमिका कायम राहणार असेल तर अशा प्रकारे तो जो मुद्दा म्हणतायत त्या मुद्द्याला सुद्धा बळकटी कशा प्रकारे येईल? नाही, मला वाटतं प्रवीण गायकवाड ज्या मुद्द्याकडे यायला लागलेत की संमेलन नीट पार पडावं, या भूमिकेवर प्रवीण गायकवाड यायला लागलेले आहेत आणि त्यांची तशीच भूमिका आहे. उत्तम कांबळेंच्या सारखा साहित्यिक संमेलनाचा अध्यक्ष आहे तेव्हा, आणि यात महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणचे लोक सहभागी होणार आहेत, मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत. तर हे संमेलन यशस्वी व्हावं अशी भूमिका प्रवीण गायकवाड ही घेत आहेत. पण त्यांची मागणी आहे, ठीक आहे, ही त्यांची जी मागणी आणि ते जे काय आंदोलन करतो म्हणणार आहेत ते संमेलनाच्या आदल्या दिवशीच करणार आहेत, उद्याच करणार आहेत. आणि ते जर केलं, त्यांना एकनाथ शिंदेनी जर मदत केली ते बॅनर लावायला, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी, तर हा प्रश्नच येणार नाही. त्यामुळे आणि ठरावाचा मुद्दा आहे तो संमेलनाच्या शेवटच्या दिवशी, त्या संदर्भात त्यांनी महामंडळाशी डील करावं, महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि त्या विषयावरचा ठरावासंदर्भात आग्रह धरावा. पण हे संमेलन उधळून लावू, आम्ही होऊ देणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी आता मला वाटतं त्या भूमिकेपासून परावृत्त होत ते आलेले आहेत आणि अतिशय स्वागतार्ह भूमिका आहे. फक्त मुद्दा असा एवढाच आहे की उद्या ते प्रबोधनकार ठाकरेंच्या नावाचा फलक घेऊन गेल्यानंतर प्रबोधनकार ठाकरेंच्या नावाला विरोध करायला एकनाथ शिंदे तिथे येणार आहेत का, हा तिथं उद्या नवा चर्चेचा आणि वादाचा विषय आहे. पण आपला जो मूळ मुद्दा आपण ते अतिशय तटस्थपणे पाहू कसं काय होतंय ते. एकनाथ शिंदेची भूमिका आहे त्यामुळे कळेल.
आणि त्यांच्या आंदोलनाचा काय अर्ज त्यांची काय पण आहे अशा प्रकारचं साहित्य संमेलन उधळून लावून काही होणार नाहीये हे आता प्रवीण गायकवाड यांनी त्यांनी मान्यच केलं नाही. त्यामुळे हे ते संमेलनाच्या ह्याच्यात सहभागी होणं बाजूला राहू, पण हे उधळून लावण्याच्या भूमिकेपासून ते बाजूला झाले. त्यांची भूमिका आता ठीक आहे, नाव नंतर बदल, उद्या ते प्रबोधनकारांचा फलक लावणार आहे, ठीक आहे, आपण त्याचं स्वागत करू. ते जर एकनाथ शिंदे त्यांना मदत करतील फलक लावायला अशी अपेक्षा करूया. बरोबर आहे. अशा प्रकारचा एक वेगळा मुद्दा पुढे आलेला आहे की संमेलन उधळून लावण्यापासून प्रवीण गायकवाड यांचे सध्या तरी परावृत्त झालेले दिसत आहेत, पण त्यांनी एक नवीन वादाचा मुद्दा पुढे टाकलेला आहे. त्यामुळे उद्याची सगळी जी परिस्थिती काय होतीये ही बघणं सुद्धा महत्वाची ठरणार आहे. पण अशा प्रकारच्या झुंडशाहीला कोणाचाही पाठिंबा नाही आणि लोकशाही मार्गानेच हे प्रश्न सोडवले पाहिजेत असा एकमताने इथे पाहुण्यांनी विचार दिलेला आहे. आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया, पण जाता जाता पुन्हा एकदा आपला पोल बघूया. आपला प्रश्न होता आजचा, दादोजी कोंडदेव नावाचा वाद आजच्या साहित्य संमेलनात आणणं योग्य आहे का असं, आणि बघूया काय उत्तर आहे. अजूनही 78% लोक म्हणतायत हा वाद आणणं योग्य आहे असं. इथेच थांबूया. आपण बघितलंय साहित्य संमेलन हा एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक असा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्या संदर्भात विरोध असलेल्या कोणत्याही गोष्टीवर सुसंस्कृतपणे तोडगा काढण्याचे पर्याय आजही उपलब्ध आहेत आणि त्यासाठी लोकशाही मार्ग सुद्धा आहेत. या कोणत्याच पर्यायांचा अवलंब न करणाऱ्या झुंडशाही वृत्तीला थारा मिळता नये असं मत जे आहे ते एकूण व्यक्त झालेलं आहे. आज इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत. प्रायोजक आहेत